आज मी तुम्हाला दाखवणार आहे बीड शहरातील हजारो वर्षापूर्वीचं एक रहस्यमय मंदिर आणि याचा इतिहास ऐकून तुम्ही सुद्धा अचंबित व्हाल. तर स्वागत आहे परत एकदा तुमचं भटकंती इतिहास या सिरीजच्या 4थ्या भागात. सकाळ सकाळ गाडी काढली आणि कॉन्टेंटच्या शोधात बीडचे रस्ते भटकू लागलो. तेवढ्यात हा बोर्ड दिसला तर म्हणलं चला आज कंकालेश्वरला जाऊन येऊया. हे आहे बिंदुसरा नदीच्या तीरावर उभं असलेलं कंकालेश्वर मंदिर. 11व्या शतकात चालुक्य राजा विक्रमादित्य याने हे मंदिर बांधलं. मंदिराच्या बाजूचा भाग खोदून निघालेल्या या काळ्या पाषाणातून मंदिराचे बांधकाम केलेले आहे. हे हेमाडपंथी शैलीतलं मंदिर आहे, ज्यात सिमेंट किंवा चुन्याची मदत न घेता डायरेक्ट दगड एकमेकांना जोडून बांधकाम केलं जातं. हा पाण्याचं कुंड कधीच आटत नाही, म्हणून यास गंगेचं रूप सुद्धा मानलं जातं. आणि जेवढा जास्त कडक उन्हाळा असेल तेवढी पाण्याची लेवल वाढत जाते. या मंदिराचे खांब मोजता येत नाही, दरवेळेस एक कमी नाहीतर एक जास्त होतो. आणि या मंदिराचा आकार स्टारफिश सारखा आहे. असं म्हणतात की या मंदिराच्या मंडपाखाली आणखीन एक गर्भगृह आहे आणि ते 500 वर्षापासून बंद आहे. या मंदिरात सुवर्ण मूर्ती होती, त्यामुळेच या शिवालयाला कंकालेश्वर म्हटलं जातं असं इथले पुजारी सांगतात. आणि मेन गोष्ट म्हणजे इथे प्रभू श्रीराम सुद्धा येऊन गेले आहेत. चालुक्य काळातील स्त्रिया लढाईत प्रत्यक्ष पार्टिसिपेट करत. मंदिरावर लढणाऱ्या स्त्रियांचे शिल्प सुद्धा आहे. निजामाच्या राजवटीत मंदिर तब्बल 500 वर्ष बंद होतं. महाशिवरात्रीच्या जत्रेलाही बंदी घालण्याचा निर्णय निजामाच्या मंत्रिमंडळाने घेतला होता आणि मूर्त्या नष्ट करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. या पुरातन मंदिराचा उल्लेख पुराण ग्रंथात सुद्धा आहे. जर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर कमेंट करा हर हर महादेव. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पीस आउट.